लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. काव्या आणि पार्थ हॉस्पिटलमध्ये असतात. त्यांच्यासमोर रेखा हात जोडून त्यांना आभार व्यक्त करत असते. तेव्हा काव्या म्हणत असते, तुम्ही असे किती वेळा आभार मानणार आहात? प्लीज आमचे आभार मानू नका. माझ्या जागी कोणी जरी असतं तरी सुद्धा हेच केलं असतं. प्लीज आता तुम्ही उगाच धन्यवाद वगैरे असं फॉर्मॅलिटीज करू नका. त्यावरच रेखाचा थोडासा चेहरा पडलेला काव्याला दिसतो. काव्या विचारते, काय झालं रेखाताई? खरं खरं सांगा, सगळं काही ठीक आहे ना? त्यावरच ती म्हणते, नाही नाही काही नाही. पण त्यावर काव्या म्हणते, खरं खरं सांगा, पैशांचा काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर रेखा म्हणत असते, नाही नाही तसं काही नाहीये. तेव्हा काव्या म्हणत असते, हे बघा, मी नंदिनीची छोटी बहीण आहे. माझ्या जागी नंदिनी असती तर नक्कीच तिने काहीतरी केलं असतं. प्लीज तुम्ही माझ्याशी मनमोकळेपणाने बोलू शकतात. आता पार्थ लगेच स्वतःचा मोबाईल काव्याकडे देतो आणि म्हणत असतो, हे बघा, तुम्हाला जर पैशाचा प्रॉब्लेम असेल तर नक्की तुम्ही आम्हाला सांगू शकता. प्लीज तुम्ही बोला ना. त्यावर काव्या म्हणत असते, हे बघा, तुम्ही आनंद निवासमध्ये काम करता. मग माझ्या जागी नंदिनीताई असते तर तिने सुद्धा हेच केलं असतं. मग मी सुद्धा नंदिनीताईचीच बहीण आहे की नाही? मग आमच्याच्याने जेवढी मदत तुम्हाला करणं होईल तेवढी करू द्या. नंबर सांगा. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता नंदिनीने दीपकला सांगितलेलं असतं, मला तुझी मदत हवी. त्यावर दीपक म्हणत असतो, तुला माझी मदत हवी? मला माहिती आहे, इथे आत्ताच तुझी आत्या सासू म्हणजेच वसू आत्या इथे येऊन गेल्या. त्यावरच नंदिनी म्हणत असते, काय? वसू आत्या इथे येऊन गेल्या? हो, त्या सुद्धा माझ्याकडे आल्या होत्या. काय सांगतोयस दीपक तू? त्या तुझ्याकडे आल्या होत्या? हो, त्यांनी माझ्याकडे आल्या आणि मला सांगितलं की तुझ्या विरोधामध्ये साक्ष दे म्हणून. हे सगळं नंदिनी ऐकत असते. तर इकडे पार्थ कुतूहलानेच काव्याकडे पाहत असतो. त्यावरच नंदिनी म्हणत असते, मग तू काय सांगितलंस त्यांना दीपक? त्यावरच तो म्हणतो, नाही, मी त्यांना स्पष्टपणे नकार दिलेला आहे. मी त्यांना सांगितलं, मी कसलीही आणि कुठचीही साक्ष देणार नाही. त्यावरच नंदिनी म्हणत असते, हे बघ दीपक, मला माहिती आहे तुला जीवा आणि पार्थने जरा जास्तच मारलं होतं. पण तुला एक गोष्ट सांगू का? तू एक माणूस म्हणून चांगला आहे, पण तू माझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची तुझी पद्धत चुकलेली आहे. त्यावरच इथे दीपक म्हणत असतो, नंदिनी, तुला अजून सुद्धा माझी काळजी वाटते? हो, कारण आत्तापर्यंत तू आनंद निवासमध्ये जे जे काही कामं केलेस ते चांगलेच वाखाणण्याजोगे होते. पण फक्त हे बघ, तुझं माझ्यावर असलेलं प्रेम व्यक्त करण्याची पद्धत चुकली. माझं तुझ्यावर प्रेम नव्हतं हे मी तुला सांगितलं होतं. पण एक माणूस म्हणून तू चांगला आहेस आणि ती माणूस म्हणून चांगला आहेस म्हणून मला तुझी काळजी वाटते. म्हणून मला असं वाटतंय की तू माझ्या बाजूने येऊन साक्ष द्यावीस. त्यावरच आता दीपक झालेल्या प्रकाराबद्दल नंदिनीचे हात जोडूनच माफी मागत असतो. तो म्हणत असतो, हे बघ नंदिनी, मला माहिती आहे चुकीचाच वागलो. खरं सांगू का, तुझ्यावर जीवा खूप प्रेम करतो आणि तुझं आणि जीवाचं नातं हे कायम सोबत राहावं, तुम्ही दोघं कायम एकत्र राहावेत, असंच इथे तो बोलत असतो. खरं तुला सांगू का, जीवासारखा जोडीदार तुला शोधूनही सापडावा लागणार नाही. आणि तुझ्या घरातली माणसं सुद्धा चांगली आहेत, ती एकटी वसू आत्या सोडली तर. त्यावरच नंदिनी म्हणते, पण आज त्याच घरातील माणसामुळे किंवा त्या माणसाने माझ्यावर अविश्वास दाखवलाय दीपक. खरं सांगू, जीवा तर चांगल्या आहेतच रे, पण त्या माणसांना आज नंदिनीकडून पुरावा हवाय. आज नंदिनीकडून त्यांना विश्वासात घेणं खूप महत्त्वाचं आहे. अविश्वास आहे त्यांचा माझ्यावरती, म्हणून मी तुझ्याकडे मदत मागायला आले. दीपक, प्लीज मला मदत करशील का? माझ्यासोबत येऊन वसवात्यानेच आमच्या लग्नातून मला किडनॅप करायला लावलं होतं, ही कबुली तू देशील का? त्यावरच आता इथे दीपक म्हणत असतो, हो, ती माणसं तर आहेतच चांगली, पण त्या वसवात्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आता इथे नंदिनी त्याची मदत मागत असते. तेव्हा नंदिनी म्हणते, प्लीज दीपक, नाही म्हणू नकोस, काहीही कर, पण माझ्यासोबत येऊन तू जर सांगितलंस की ह्या सगळ्या गोष्टी, तर माझा संसार मार्गी लागू शकतो. त्यावरच आता इकडे दीपक थोडा विचारात गुंतलेला असतो. त्याला वाटत असतं की आता आपल्याला इथून निघायला हवंय आणि हीच ती वेळ आहे, म्हणून तो थोडासा विचार करतो. इकडे आता काव्याने काहीतरी अमाऊंट जी हॉस्पिटलच्या खर्चासाठी किंवा त्यांच्याकडून जेवढी देता येते तेवढी अमाऊंट तिने रेखाच्या अकाउंटला ट्रान्सफर केलेली असते. आणि काही जरी लागलं तरी सुद्धा आम्हाला बिनधास्त कॉल करा असं म्हणूनच ते दोघे सुद्धा तिथून निघून गेलेले असतात. तेवढ्यातच आता तिथे लकी आलेला असतो आणि तो आल्याबरोबरच म्हणत असतो, व्हिडिओस का ताई तू? उगाचच कोणाची आणि काहीही मदत घ्यायची काय गरज होती तुला? कशाला उगाचच त्यांची मदत घेत बसलीस? त्यावरच रेखा म्हणत असते, हे बघ, ती लोक चांगली आहेत
आणि काय करायला हवं होतं रे मी ऐनवेळी. आणि नंदिनीची बहीण आहे तीन, तो बहिणीचा नवरा आहे, चांगली माणसं आहेत. तेव्हा तो म्हणतो अगं पण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आलीस. हो एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन आली आणि तुला एक गोष्ट सांगू, ह्या सगळ्या हॉस्पिटलचा खर्च त्यांनीच उचलला आहे आणि असंही सांगून गेलेत की मदत लागली तर मला कळव. हे बघ तुझी बहीण आहे तोपर्यंत काही होणार नाही. पण इकडे मात्र लकी विचारत असतो, तो म्हणत असतो हे सगळं काय चाललेलं आहे. आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की इथे ह्या लोकांना जर कळले की इथे मी दीपक सोबत हात मिळवणी करून एकदा फसलोय, पण आता जर ह्यांना कळलं तर काय होईल. तर इकडे आता जो दीपक आहे, दीपकने नंदिनी समोर एक अट ठेवलेली असते. तो म्हणत असतो मी मदत करायला तयार आहे पण माझी एक अट आहे. त्यावरच आता इथे नंदिनी म्हणत असते अट कसली अट आहे बोल ना. त्यावरच आता दीपक म्हणत असतो खरं सांगू मी तुझ्या बाजूने येऊन साक्ष देण्यासाठी तयार आहे, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मला इथून सुटायचं आहे. त्यावर नंदिनी म्हणते काय. हो नंदिनी खरं सांगू मला कंटाळा आलाय ग इथे राहायचा. माझी एकुलती एकच आई आहे, एकटीच आहे आणि ह्या सतत स्वतःलाच ह्या कपड्यामध्ये पाहिल्यानंतर मला वाईट वाटतंय. आणि त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की मला तू इथून सोडव. मला तू इथून सोडवलंस तर मी नक्कीच तुझी मदत करायला तयार आहे. तेव्हाच नंदिनी म्हणत असते व दीपक तुझ्यासोबत ज्या गोष्टी झाल्या त्या वाईटच झालेल्या आहेत आणि खरं तर जीवा आणि पार्थने असा कायदा हातामध्ये घ्यायला नको होता, पण मी तुझी अशी जामिनावर सुटका करू कशी शकते. त्यावरच आता इकडे दुसऱ्या बाजूला वसवात त्या टेन्शनमध्ये असते. रम्या म्हणत असते अगं आई ती नंदिनी आत्तापर्यंत घरी आलेली नाहीये. पुढील काही 4 तासच इथे उरलेले आहेत आणि तिने त्या 4 तासामध्ये जर काही पुरावा आणला तर काय करायचं आहे. आणि पुढच्या 4 तासामध्ये जर तिने पुरावा आणला तर काय होणार आहे. त्यावरच आता इथे वसवात्या म्हणत असते पुरावा कसला पुरावा, कसलाही पुरावा ती आणणार नाही. 2च पुरावे आहेत, एक तर पिहू आणि दुसरा दीपक. आणि तेवढ्यातच आता मंजूने हे सगळं ऐकलेलं असतं. मंजू दारात येते आणि ती लगेचच म्हणत असते आणि मी माझं काय करणार आहेस वसुताई. माझा जो पुरावा आहे तो तू कसा नष्ट करणार आहेस, कसा मिटवणार आहेस. आणि त्यावरच आता मंजूने सगळं ऐकलेलं असतं. मंजू खूप भडकलेली असते. ती म्हणत असते म्हणजे ॲनिव्हर्सरीच्या दिवशी इथे तू पिहूचं तोंड बंद केलंस ताई. अगं तू मोठी बहीण आहेस ना माझी आणि माझ्या पिहूच्या बाबतीत एवढं सगळं काही तू केलंयस आणि मी माझ्या पिहूच्या बाबतीत एवढं सगळं काही घडत असताना मी शांत बसेल असं वाटलंच कसं तुला. त्यावरच रम्या म्हणत असते हे बघ मावशी प्लीज जरा तोंड सांभाळून बोल. त्यावरच आता मंजू रम्यावर ओरडते आणि म्हणत असते हे तू तुझ्या आईला अगोदर सांगायला हवं होतंस ना, ती माझ्या पिहूच्या बाबतीत कसं वागली. म्हणजे नंदिनी बरोबर होती. मी त्या नंदिनीला उगाचच नाही ते भडकवत होते, बोलत होते. म्हणजे तुम्ही त्या दिवशी उगाचच काउन्सलरच्या बाबतीत सुद्धा मला तुमच्या बाजूने केलं आणि तुम्ही तुमचं मत माझ्यावर लादण्याचा प्रयत्न केला. माझे कान भरले. का केलंस ताई हे सगळं, तू का केलंस, का अशी वागलीस ताई तू मोठी बहीण असून सुद्धा माझ्या पिहूच्या बाबतीत अशी वागलेली आहेस. त्यावरच आता इथे मी माझ्या मुलींचा नक्कीच विचार करणार आहे असंच ती बोलत असते. आता वसवात्या भडकते आणि म्हणते अच्छा म्हणजे तुला तुझ्या मुलीचा विचार करायचा आहे, पण मला सुद्धा करायचं आहे ना. मी सुद्धा माझ्या कुटुंबाचा विचार करते, मला सुद्धा मुलगी आहे ना. मी सुद्धा हे सगळं माझ्या रम्यासाठी केलंय. हो केलंय मी इथे दीपकच्या मदतीनेच नंदिनीला त्या लग्नातून किडनॅप केले. काय करायचं आहे, कारण मला माझ्या रम्याचं सुख पाहायचं होतं, मला माझ्या रम्याचं सुख बघवत होतं आणि ते मला इथे तिला द्यायचं होतं, म्हणून मी एवढं टोकाचं पाऊल उचलले. आता इकडे दीपक म्हणत असतो नंदिनी हे बघ मला माहिती आहे मी चूक केली, मी गुन्हा केलाय, तुझ्यावर प्रेम केलं आणि मी खरं प्रेम केलं होतं ग. पण तुला एक गोष्ट सांगू, जेव्हा मी तुला त्या माझ्या मनातल्या गोष्टी सांगितल्या, जेव्हा तू नकार दिलास तेव्हा मी शांत बसलो, पण त्या सगळ्या गोष्टींना वसवात्याने खतपाणी घातलं. वसवात्यांच्या सांगण्यावरून मी तुला लग्नातून किडनॅप केलं. पण आत्ता या क्षणाला मला त्या सगळ्या गोष्टींची जाणीव झाली व नंदिनी. म्हणूनच मी म्हणतोय तू माझी अट मान्य कर, मला इथून तू सोडव, मी तुझी मदत करण्यासाठी तयार आहे. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता वसवात्या खूप काही बोलायला लागलेली असते. ती म्हणत असते हो
हो, हे सगळं मीच केलेलं आहे, कारण मला माझ्या रम्याचं सुख हवं होतं. मग मला सांग, तुला जसं तुझ्या मुलींचं सुख कळतंय तसं मला माझ्या रम्याची काळजी, मला माझ्या रम्याचं सुख इथे कळायला हवंय ना. आणि तू काय करणार आहेस? सगळ्यांना खाली जाऊन सांगणार आहेस का? आणि तुला काय वाटतं, तू हे सगळं काही सगळ्यांना सांगितलंस तर विक्रम तुझ्यासाठी सगळं काही करेल? अगं, एक गोष्ट लक्षात येते का? श्रेयाच्या एवढ्या हाय क्लासेसची फी वगैरे कोण भरतं? सांग ना, कोण भरतं? मीच भरते ना. आणखी तरी इथे जो तुझा नवरा नुसताच कोडी सोडवत असतो, तो आणखी त्याच्या आयुष्यामध्ये, त्याच्या करिअरमध्ये सक्सेस झालेला आहे का? स्टेबल झालेला आहे का? नाही झाला ना. मग तू मला हे जाब विचारतीयस. त्यावरच आता इथे ती म्हणत असते, अगं पण तू म्हणून पिहूसोबत एवढ्या खालच्या थराला जाऊ लागलीस, एवढं सगळं काही केलीस. त्यावरच आता वसवत्या म्हणत असते, मग काय करायला हवं होतं? सांग ना, काय करायला काय हवं होतं? मला जशी माझ्या मुलींची काळजी आहे तशीच तुला तुझ्या मुलींची काळजी आहे, मान्य मला. पण मी हे सगळं का केलं त्याचा हेतू तरी जरा जाणून घेणार आहेस की नाही? तू बोल ना, काय करणार काय आहेस? आणि तुला वाटतं का तू हे सगळं खाली जाऊन सांगितलंस तर घरातील सगळेजणच इथे तुझी साथ देणार आहेत म्हणून? वाटतं का तुला हे असं वाटतं? अजिबातच नाही. हे अजिबातच असं होणार नाहीये, समजलं तुला? आणि त्यावरच आता मंजू विचार करत असते. तिला सुद्धा कुठेतरी जाऊन वसूचं म्हणणं पटलेलं असतं, कारण आतापर्यंत ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टीवरून असं झालेलं असतं की वसवात त्याच इथे मंजू, त्याचबरोबर इथे तिच्या सगळ्या परिवाराला, कुटुंबाला सगळं काही इथे वसूच करत असते. कारण जो मिथुन काका आहे तो मात्र आणखी स्टेबल नसतो, फक्त आणि फक्त थोडेफार घरातली कामं करतो. तो कुठल्याही पदावर नसतो किंवा नोकरी नसते आणि त्यामुळे वसवात त्याच्या इथे ओझ्याखालीच यांचे हात दडलेले असतात आणि गुंतलेले असतात. त्यामुळे आता मंजूकडे सुद्धा कुठलाच पर्याय शिल्लक नसतो. त्यामुळे वसवात त्या म्हणत असते, हे बघ, गपचूप शांत बसायचं. जरी काही ऐकलं असेल किंवा जरी तुला काही गोष्टी इथे समजल्या असतील तरी सुद्धा एकदमच शांत बसायचं. काहीही आगाऊपणा करायचा नाही, काहीही जास्तीचं बोलायचं नाही, समजलं तुला? आणि जर का तू जास्तीचं बोलायला गेलीस तर गाठ माझ्याशी आहे. त्यामुळे गपचूप इथे माझ्या बाजूनी साथ द्यायची. श्रेयाची एवढी महागडी फीस, त्याचबरोबर पिहूचं शिक्षण, हे सगळं कोण करतंय बोल ना. त्यावरच मंजू म्हणत असते, तूच करतेस. हो, मग मीच करते ना. मग आता माझ्यासाठी इथे माझ्याच बाजूनी बोलायचं, कळलं? आणि इथून पुढे तोंड सुद्धा उघडायचं नाही. अशा शब्दामध्ये आता वसवत्याने मंजूला धमकावलेलं असतं. त्यावर आता मंजूकडे कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आणि तिने स्पष्टपणे सांगितलेलं असतं, काही जरी झालं तरी सुद्धा साक्ष सुद्धा इथे तुला माझ्याच बाजूने द्यायची आहे. हे सगळं काही सांगितल्यावर आता मंजूकडे कुठला पर्याय शिल्लक नसतो. एवढं सगळं ऐकून सुद्धा शेवटी तिला वसवात त्याच्या बोलण्यामध्ये यावंच लागलेलं असतं. पिहूची तर काळजी असतेच, पण सोबतच इथे परिवाराची सुद्धा काळजी असते. कारण ती म्हणत असते की विक्रम फक्त आणि फक्त त्या मानिनीचंच ऐकतो. तर इकडे दुसऱ्या बाजूला आता नंदिनी म्हणत असते, अरे दीपक, पण असं मी तुला आयत्या वेळी कसं सोडू शकते? ते शक्य तरी आहे का? त्यावरच तो म्हणत असतो, अगं मग तू मला सोडव ना. तू जर मला सोडवलंस तर मला माझं चांगलं आयुष्य मिळेल, मला सुद्धा जगता येईल आणि मला सुद्धा माझं पुढील आयुष्य माझ्या आईबरोबर घालवता येईल. आणि तुला सांगू, ह्या सगळ्या कपड्यांमध्ये मला पाहून मला किळस आली ग नंदिनी. मला मान्य, मी गुन्हा केलाय, पण नंदिनी मी आता बदललोय. खरंच तुझी शपथ घेऊन सांगतो, मी बदललोय नंदिनी. माझ्यावर उपकार कर, मला इथून सोडव. तुला शब्द देतो, तू मला इथून सोडवलंस. हे बघ, मला माहिती मी गुन्हा केलाय, मी त्या गेलेल्या गुन्ह्यांची इथे शिक्षा भोगतोच आहे. पण त्या बाईचं काय? ती बाई एवढं सगळं करून सुद्धा आणखी मोकाटच फिरते ना आणि तुला असं ब्लॅकमेल करते. त्यावर नंदिनी म्हणत असते, अरे पण दीपक, कसं शक्य ते? फार तर मी तुला आता जामिनावर सोडू शकते. त्यावरच दीपक म्हणत असतो, हो चालेल ना, तू मला आता जामिनावर सोडव आणि त्यानंतर कोर्टामध्ये जे काही होईल ते आपण बघून घेऊ, किंवा कोर्टामध्ये नंतर अपील करून आपण सगळं प्रोसेस व्यवस्थित करून घेऊ. नंदिनी प्लीज, मी तुझ्या समोर हात जोडतो. आणि असं म्हणून दीपक आता गयावया करत असतो, कारण आता नंदिनीकडे सुद्धा दुसरा कुठचाच पर्याय तिला दिसत नसतो दीपकला सोडवण्याशिवाय. जर दीपकला सोडवलं तर सगळ्या गोष्टी मार्गी लागणार असतात आणि दीपकने ही अशी भयंकर अट घातल्यामुळे आता तिच्याकडे सुद्धा कुठला पर्याय इथे शिल्लक नसतो. तो म्हणत असतो, नंदिनी हे बघ, माझी साक्ष तुझ्यासाठी किती महत्वाची आहे हे तुला सुद्धा माहिती आहे. मी साक्ष द्यायला तयार आहे. त्या वसूला पण तिच्या केलेल्या गुन्ह्यांची आणि केलेल्या चुकींची शिक्षा ही मिळायलाच पाहिजे आणि म्हणूनच मी तुला सांगतोय. पण नंदिनी मात्र आता इथे खूपच रडकुंडीला आलेली असते.
ती म्हणत असते, दीपक हे सगळं अशक्य आहे रे, एका दिवसामध्ये मी कसं सोडणार आहे तुला, नाही सोडू शकत, मी काय करणार आहे. आणि त्याचबरोबर मला कळतंय, सगळं काही कळतंय आणि म्हणूनच मी तुझ्याकडे आलेले आहे मदतीसाठी. पण तू अशी अट घातलेली आहेस. त्यावरच तो म्हणत असतो, हे बघ मी अट तर घातलेली आहे, पण तू मला जामिनावर सोडण्याचा पूर्ण प्रयत्न कर, पूर्ण तयारी कर. बघ मी सगळी तुझी मदत करायला तयार आहे. त्यावरच आता इथे नंदिनी त्याला म्हणत असते, ठीक आहे, मी वकिलांशी बोलून घेते आणि फार फार तर मी तुला जामिनावर सोडेल, बरोबर. असं म्हणूनच आता लगेचच दीपक तिच्यासमोर हात जोडत असतो. आता ह्यांचं बोलणं तर इथे झालेलं असतं, पण नंदिनीच्या मनामध्ये खूप पेच आणि खूप विचार इथे सुरू असतात. तेवढ्यातच आता तिथे दीपकची बोलण्याची वेळ संपलेली असते. इकडे नंदिनी लगेचच आता वकिलांना फोन करते. हॅलो घोरपडे वकील, मी नंदिनी मोहिते बोलत आहे, माझं तुमच्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे. असंच आता नंदिनी म्हणत असते, कारण आता इथे तिला दीपकची बेल करायची असते आणि दीपकची बेल करूनच आता इथे तो सुधारला आहे हे तर तिला दिसलेलं असतं, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तिच्या बाजूने साक्ष देणं तेवढंच गरजेचं असतं. आता जेव्हा त्याच्या खोलीमध्ये असतो, पसारा घातलेला आवरत असतो, म्हणत असतो 5 वाजत आलेत, नंदिनीकडे फक्त 2च तास शिल्लक आहे, आणखी सुद्धा ही आलेली नाहीये, काय चाललेलं आहे, कुठे आहे, मला हिची काळजी वाटते, एकतर सांगून सुद्धा गेली नाहीये. त्यावरच मानिनी तिथे आलेली असते. आणि तिथे आल्याबरोबरच आता मानिनी म्हणत असते, मला सुद्धा फार तिची काळजी वाटते रे, आणि भीती सुद्धा खूप वाटते. त्यावर जीवा म्हणत असतो, काळजी तर वाटतेच, पण इथे बघ ना काय करणार आहे. आणि त्यावरच आता मानिनी म्हणते, कशा पद्धतीने ती आता 2 तासात पुरावे शोधून आणणार आहे मला कळत नाही. त्यावरच आता इथे जीवा म्हणत असतो, नंदिनी खरी आहे आणि अंधारात सुद्धा जे खऱ्याचं रूप किंवा खऱ्याचा तेज इथे उठून दिसणारं अशी ती नंदिनी आहे. नंदिनी बोलून नाही तर करून दाखवते आणि मला माहिती आहे नंदिनी 2 तासामध्ये नक्कीच येणार आहे परत. त्यावरच आता मानिनी म्हणत असते, ती कसं सिद्ध करेल आणि काय करेल. त्यावरच तो म्हणत असतो, माझा नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे, माझ्यासाठी तिला सिद्ध करण्याची काहीच गरज नाहीये आणि त्याचसोबत इथे ती पुरावा सुद्धा घेऊन येईल आणि मला माहिती आहे ती खरी आहे आणि वसवात्याच्या विरोधात जे काही करेल ते योग्यच करेल. आता इथे मानिनी म्हणत असते, अगदीच बरोबर आहे, नंदिनी खरी आहे, पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने समोर आल्यात, आता नंदिनी कधी आणि कसा पुरावा आणते कळत नाही. तेवढ्यातच पार्थ आणि काव्या तिथे आलेले असतात. पार्थ बरोबरच म्हणत असतो, आई काय झाले, काल मी तुला फोन केला होता त्यावेळेस तू टेन्शनमध्ये दिसत होतीस, बोल ना. त्यावरच काव्या सुद्धा म्हणत असते, सांगा ना काकू काय झालेलं आहे, खरं सांगा, आमच्याशी काही लपून ठेवू नका. त्यावरच आता इथे पार्थ म्हणत असतो, असं काहीतरी घडलंय, काय झालेलं आहे, काय घडलंय, काय झालंय ते तरी सांग. त्यावरच जीवा म्हणत असतो, हो सगळं काही घडलंय आणि कोणा एकट्याच्या बाबतीत नाहीये, तर आपल्या चौघांच्या आयुष्याच्या बाबतीत सगळं काही घडलेलं आहे. त्यावरच आता जीवा सांगत असतो, कशा पद्धतीने नंदिनीने सांगितलं की इथे माझ्या लग्नातून मला किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून वसुहत्या होती. त्यावरच आता विक्रमने वसुहत्यावर विश्वास ठेवला नाही आणि तेव्हा नंदिनीने जे आरोप वसुहत्यावर केलेत ते आरोप सिद्ध करण्यासाठी इथे पिहू बोलली, पण पिहूने सुद्धा ऐन वेळेला इथे दगा दिला. पिहू म्हटली की नाही, मला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आणून तू खेचू नकोस. त्यावरच आता इथे रम्याने तिला 24 तासाची वेळ दिली आणि 24 तासामध्ये जर तू पुरावा आणू शकली नाहीस तर तुला हे घर सोडून जावं लागेल. आता म्हणूनच नंदिनी बऱ्याच वेळ झाला बाहेर गेलेली आहे. त्यावर हे सगळं काही ऐकल्यानंतर ह्या दोघांना शॉकच बसतो, कारण जीवाने असं सांगितलेलं असतं की दादा तुझ्या लग्नातून नंदिनीला किडनॅप करणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून वसुहत्या होती. हे सगळं काही समोर आल्यानंतर आता काव्या आणि पारच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते, कारण इकडे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते की जीवा म्हटलेला असतो, हो वसुहत्यानेच नंदिनीला किडनॅप केलं होतं. आता मात्र इथे पार्थ म्हणत असतो, काय एवढं सगळं झालंय. त्यावरच मानिनी म्हणत असते, खरं सांगू का, तुमच्या लग्नात तर मला इथे वसुहत्यावर थोडासा संशय होताच, पण कसं बोलायचं काय बोलायचं म्हणून मी ते सगळं काही टाळत होते. काव्या तर अगदीच हदरलेली असते. तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर आजच्या या एपिसोडला लाईक नक्की करा, छान कमेंट करा, त्याचबरोबर पुढील भाग पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर होतं काय, आता वेळ भरत आलेली असते, ऑलमोस्ट 7 वाजतच आलेले असतात. आतापर्यंत नंदिनी घरात आलेली नसते, म्हणूनच रम्या नंदिनीच्या खोलीत जाऊन तिची बॅग पॅक करून बाहेर घेऊन आलेली असते आणि म्हणत असते, हे घे तुझ्या बहिणीची बॅग आहे ही,
वेळ भरलेली आहे, आता तिला ह्या घरामध्ये राहण्याचा काही एक अधिकार नाहीये आणि वेळ दिलेली संपली, 24 तास उलटून जात आलेले आहेत, तुझ्या बहिणीची बॅग घे. तेवढ्यातच आता इथे सगळेजण जमा झालेले असतात, कारण रम्याने दिलेली ती वेळ असते आणि त्यावर रम्या म्हणत असते काही जरी झालं तरी सुद्धा तिच्याकडे माझ्या आईच्या विरोधामध्ये कुठलाच पुरावा नाहीये, उगाचच बोलत होती, काहीही खरं नाहीये, तुझी बहीण आहे नाही, चल तिची बॅग घे आणि तिला निघून दे, कारण तिचं या घरामध्ये असणं आता काहीच कामाचं नाहीये. कारण नंदिनी अगोदरच रम्याच्या डोक्यात जायची. तेवढ्यातच आता पाठीमागून आवाज आलेला असतो, तो असतो नंदिनीचा. सगळेजण येणाऱ्या नंदिनीकडे पाहतच असतात. नंदिनी सोबतच इथे दीपक सुद्धा असतो. ह्या दोघांना समोरासमोर पाहिल्यानंतर आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो आणि तो सुद्धा अगदी साध्या कपड्यांमध्ये असतो, कारण नंदिनीने इथे दीपकची बेल केलेली असते आणि दीपकला ती इथे सोबत घेऊन आलेली असते. कारण इथे वसवात्या अगोदर जाऊन आल्या होत्या, वसवात्याला चांगलाच इथे दीपकने चकवा दिलेला असतो आणि चांगलाच चकवा दिल्यानंतर इथे तो नंदिनी सोबतच आता आलेला असतो. आता इथे तो आल्यानंतर काय बोलेल, खरंच नंदिनीच्या बाजूने साक्ष देईल का पुन्हा एकदा नंदिनीला इथे तो तोंडावर पाडेल, हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला कमेंट करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. उद्याचा रिव्ह्यू पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.